दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड तालुका खाजगी शिक्षण संस्थेच्या तालुकास्तरीय संघटनेची स्थापना। सुरेश चिकणे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या उडान कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न। श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विश्वभरारी कार्यक्रमाचं आयोजन। ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड येथील ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव येथे खेड तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 26 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली। या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचं स्वागत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केलं। सदर सभेत खेड तालुका खाजगी शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय संघटनेची स्थापना केली। संघटनेच्या अध्यक्षपदी अरविंद तोडकरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तसेच उपाध्यक्षपदी रोटरी प्रतिष्ठान अध्यक्ष विपिनदादा पाटणे, डॉक्टर एम.आर. शिंदे शेतकरी कामगार आणि प्रकल्पग्रस्त विकास मंडळ लवेल, खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे परवेज मुकादम, समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे सुयश पाष्टे यांची निवड करण्यात आली। तर सचिवपदी पराग चिखले रोटरी प्रतिष्ठान, खजिनदार उदय शेटवे, सहसचिवपदी डॉक्टर एस आली समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरड, गुरुनाथ सारंग एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल, मुग्धा जाधव हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल आवाशी, हनुमंत पवार ज्ञानविकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल लवेल, भरत मोरे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज, राजकुमार मगदूम कैलासवासी कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव, पूर्वा मोरे राघव पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव आणि सदस्यपदी दत्ताराम धुमक आरिफ मुल्लाजी यांची निवड करण्यात आली। निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। सदर बैठकीत RTE 25% प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा परतावा मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा झाली। तसेच इतर शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शेवटी अरविंद तोडकरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं आणि भरत मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाली। खेड तालुका खाजगी शिक्षण संस्था संघटनेची नव्याने स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक आघाडी संघटनेचे राज्यस्तरीय माध्यमिक शिक्षकांचं अधिवेशन पालघर येथे संपन्न झालं। यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातून जिल्हा संघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुरेश चिकणे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। सुरेश चिकणे यांनी शिक्षक संघटनेत काम करताना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेमध्ये चेअरमन आणि संचालक म्हणून काम केलंय। तसेच खेड तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष, जिल्हा संघटना उपाध्यक्ष या पदासह विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत। सध्या लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून ते काम करतायत। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये खेड सेवा केंद्रात कोल्हापूर, पुणा आणि गोवा रत्नागिरी विभागाच्या प्रमुख आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ग्रामविकास प्रभागच्या नॅशनल कोऑर्डिनेटर राजयोगिनी सुनंदा दिदी हुपरी, सेवा केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी सुनीता दिदी, कोल्हापूर वडगाव सेवा केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी योगिनी दादी, तसेच कोल्हापूर सेवा केंद्राचे रघुनाथ भाई या सर्वांनी खेड सेवा केंद्राला भेट दिली। यावेळी खेड सेवा केंद्रातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं। राजयोगिनी सुनंदा दिदी यांनी सर्व भाऊ बहिणींना आपल्या मधुर वाणीने ईश्वरीय सत्यज्ञान स्पष्ट केलं आणि सर्वांना इशारा दिला की कालचक्र आता पूर्णत्वाला येतंय।
कलियुग संपून लवकरच सत्ययुग येणार आहे, तरी आपण आपला वेळ व्यर्थ न घालवता चिंतनपर तसेच दर्शनात न घालवता ईश्वरीय मधुर स्मृतीत राहून जन्मोजन्मीचं पाप भस्म करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की शिवबाबाकडून 21 जन्मांचा सुख शांतीचा वारसा प्राप्त करायचा असेल तर मन वचन कर्माची पवित्रता वर्तमान समय महत्वाचं आहे। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये 27 एप्रिल ते 29 एप्रिल 2025 मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेह संमेलन संपन्न होतंय। 27 एप्रिल 2025 रोजी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड लोटे या कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर विश्वनाथ वैद्य, सुयोग इन्फ्रास्पेसेस लोटेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम जोशी, रोटरी स्कूलचे चेअरमन विपिनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, कुणाल मंडलिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। शाळेतील बाल साहित्यकांनी आणि शिक्षकांनी तयार केलेले मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लेख, कविता तसेच विविध प्रकारच्या चित्रांचे इडलिक या हस्तलिखिताचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड लोटे या कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर विश्वनाथ वैद्य यांनी आपल्या मनोगतात रोटरी स्कूलच्या यशस्वी प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलं। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच आपलं ध्येय निश्चित करून त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे। कमी कालावधीत गरुड झेप घेणारी रोटरी स्कूल खेड ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव आदर्शवत शाळा असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल CBSE वेरळ येथे विश्व भरारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विनंती ऑर्गॅनिक लिमिटेड लोटे येथील सचिन खरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे। यावेळी शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था खेडचे अभिनय महाजन हे देखील उपस्थित राहणार आहेत। याशिवाय सुयश पाष्टे, उदय शेटवे, सय्यद अली, राधा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व भरारी स्नेह संमेलन उत्साहात संपन्न होणार आहे। 28 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ या ठिकाणी हे स्नेह संमेलन संपन्न होत आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलाय। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। या हल्ल्याच्या काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रीती कदम यांना काश्मीर दौऱ्यादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची चाहूल लागल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केलाय। राज्यात सध्या हवामानात कमालीचे बदल होत असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली। त्यातच आता विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या अनुषंगानं हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।